नमस्कार. मी सुरुवातीला अंजनाताई कामटे यांना श्रद्धांजली अर्पण करते. परवा संध्याकाळी मी तुमच्या आशीर्वादाने या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून खासदार झाले. तुम्ही 1, 2 नाही 4 वेळा मोठ्या संख्येने मतदान करून एका विश्वासाच्या नात्याने मला दिल्लीला पाठवलं. आणि त्याच्या आधी अनेक वर्ष आदरणीय पवार साहेब असतील, माननीय अजितदादा असतील, या सगळ्यांना तुम्ही मतदान केलेलं आहे. हे वास्तव आहे, हा फक्त इतिहास नाही. त्याच्यामुळे पुरंदर पवार कुटुंबाचं आणि या विचाराचं 5 नाही 6 दशकाचे प्रेमाचे ऋणानुबंध आहेत, ह्याची जाणीव मला आहे. त्याच्यामुळे आज कोणीही एकामेकाच्या विरोधात बाजूनी आपण नाही आहोत. आज ही कौटुंबिक चर्चा चाललेली आहे. जो काही निर्णय असेल तो कुटुंब एक म्हणून आपण निवडू, हा शब्द मी इथे तुम्हाला देण्यासाठी खरं तर आलो. कारण तुमचा जो जेव्हा मला पहिला फोन तुमचा आला, त्याच्यानंतर पुष्कराचा आला, तुमचा आला, हे तिघांचे मला एकानंतर एक व्हिडिओ आले आणि मला विश्वासच बसेना की एवढ्या आपल्या, मी म्हणाले होते, छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपल्या पुरंदर भूमीमध्ये अंजीर परदेशात गेले, कुठेही जगात वाटाणा गेला तर पुरंदरचा वाटाणा म्हणून लोक विकत घेतात. अतिशय चांगलं दूध, आपलं जेजुरीला दर्शन करायला सगळे येतात. सासवडला सोपान काकांची आपली पालखी येते, वरून दिवेघाटातून आपण सगळे इथे येतो, एकत्र येतो. हा इतिहास नाही, हे वास्तव आहे पुरंदरकरांचं. कधी इथे काय भांडण नाही, लढाई नाही, काही नाही. आपण रामकृष्ण हरी म्हणून पांडुरंगावर प्रेम करणारे शांत लोक आणि या काळ्या मातीशी इमान राखणारे लोक. आणि अशा या परिस्थितीमध्ये मला विश्वासच बसता नाही की अरे व्हिडिओ हा नक्की आपल्या पुरंदरचा आहे का. कारण का आपले पुरंदरचे लोक हे शांततेच्याच मार्गाने सगळं करणार. ती घटना झाली त्या दिवशी मला सगळे व्हिडिओ आल्यानंतर मी एसपींना फोन केला. एसपी म्हणले मी तिथेच पोहोचतोय, मला एक अर्धा तास द्या. एसपी तिथे आले. अटक झाली. अटक झाल्यावर आदरणीय पवार साहेबांनी स्वतः एसपीला फोन केला की हे चालणार नाही, आमच्या मुलांना सोडा, जे काय असेल शांततेच्या मार्गाने आमची मुलं करतील, आमची पुरंदरची लोक फार चांगले. एसपी म्हणला हो हो हो. ही 8-8:30ची गोष्ट असेल. सरपंच ताई माझ्याशी बोलल्या. हो ताई होता ना, त्या दिवशी फोन होता ना, तुम्ही मला फोन केला, आपण सविस्तर सगळे फोनवर बोललो, मला स्पीकरवर ठेवला. मला वाटलं ठीक आहे, काहीतरी गरमागरमी झालं असेल, एखादा शब्द पुढे मागे घेतला असेल, मुलांना सोडून देतील, मी माफी मागेन, चला चुकून आमच्याकडून काय कमी जास्त झालं असेल. कधी आहे की शेवटी आपली जमीन, आपण विरोध करतोय, एखाद्या वेळेस भांडायला लागतं, याच्यावर जास्त काही विषयच नव्हता. पण दुर्दैवाने जी घटना झाली याचा मी जाहीर निषेध करते. आणि या मुलांसाठी काय मार्ग काढता येईल, ही मीटिंग झाल्यावर मी स्वतः पुन्हा एकदा एसपींशी तुमच्या समोरच बोलते आणि आपण एसपींना फोन करूया एकत्र मिळून आणि त्यांना विनंती करूया की बाबा विषय वाढवू नका. हा एक विषय आपल्या मुलांचा मूळ मुद्द्याचा विषय हा, आणि हे रेकॉर्ड करून ठेवा. कारण का मी आधी कालही एक बोलले, आजही माझं एक मत आहे आणि उद्याही मी माझं हेच मत आहे. माझं मत मी राजकारणामध्ये बदलत नाही. जे माझं मत आहे ते माझं मत आहे आणि मी उसको जवाब देणार आहे माझ्या पांडुरंगाला. त्याच्यामुळे एक अतिशय स्पष्टपणे मला हे माहिती पाहिजे तुमच्याकडून की तुम्ही मगाशी म्हणला रिसपिसाला आपण करू शकतो. माझ्या प्रत्येक भाषणामध्ये मी एक गोष्ट वारंवार म्हणलेली आहे की पुरंदरच्या शेतकऱ्यांचं, पहिलं सगळं ऐकून घ्या मग आपण चर्चा करू, की पुरंदरच्या शेतकऱ्यांना आणि रहिवाशांना एअरपोर्टला विरोध नाही, त्यांचा जागेला विरोध आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला कुठे करायचं असेल तर तुम्ही जागेचा विचार करा. जिथे विरोध असेल तिथे करू नका. जिथे लोक राजी खुशी द्यायला तयार असतील जमीन, तिथे एअरपोर्ट करा, काहीच अडचण नाहीये. मान्य. आणि त्यांना कालही बघा, माझे सगळे तुम्ही काढून बघा स्टेटमेंट, 100%. माझं म्हणणं आहे की आम्ही आता हवेलीला, पुरंदर सारखंच हवेलीला, तुम्ही कात्रज चौकात येतो ना, तिकडे मागे थोडासा डोंगर आहे, घर आहे,
त्या घरावरनं रिंग रोड चाललाय. त्या रिंग रोडला स्थानिक लोकांचा विरोध आहे. आजच सकाळी मी PMRD ला गेले होते. माझी एवढीच विनंती आहे की तो रिंग रोड करा, आम्हाला रिंग रोडला विरोध नाही. तो रिंग रोड 200 मीटर मागे न्या, लोकांच्या घरावर रस्ता करू नका, थोडासा टेकडीवर न्या, तिथे कोणाचं घरदार नाही, तिकडून रस्ता काढा, आम्हाला काय अडचण नाही. तसंच माझं म्हणणं आहे, जर तुम्हाला मान्य असेल तर, पुन्हा मी म्हणते, जर तुम्हाला मान्य असेल तर, ही जागा तुम्हाला मान्य नसेल तर दुसरी जागा त्यांनी बघावी, जिथे गुणागोविंदाने जे जमीन द्यायला तयार आहेत त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढता येईल. आणि जिथे विमानतळ त्यांना करायचं असेल तिथे, जिथे तयार असतील तिथे आपली सहकार्याची भूमिका आहे. हे तरी मान्य आहे का सगळ्यांना? मान्य? मग जेव्हा सगळे ठामडे म्हणतात किंवा जेव्हा आपले पालकमंत्री म्हणतात की विरोध आमदार खासदाराचा नाहीये, त्यांना विचारा, मी कुठल्याही विकास कामाला आजपर्यंत विरोध केलेला नाही आणि मी या भागाची लोकप्रतिनिधी आहे. ही माझी नैतिक जबाबदारी आहे की जर तुमच्यापैकी एकाही महिलेच्या डोळ्यात अश्रू असतील आणि विरोध असेल तर मी तुम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पालकमंत्र्यांकडून सुप्रिया सुळे स्वतः तुम्हाला घेऊन जाईल आणि तुम्हाला न्याय मिळवून देईल. आणि हे सांगण्यासाठी मी आले. मी इथे वाद वाढवायसाठी आलेले नाही. आपण सगळे एक कुटुंब आहोत. मी सरकार दरबारीही फाईट टोकाचं बोलणार नाही. सरकारने काल तातडीने बंद केला ड्रोन, मी त्याचं स्वागत करते. आपल्याला शांततेच्या मार्गाने इथे प्रश्न सोडवायचा आहे. ईट का पत्थर जवाब से नहीं देंगे. तुम्ही ईट काढूच नका हे मी पहिले सरकारला सांगते. आम्हाला अजिबात लढायचं नाही सरकारबरोबर. आम्ही हात जोडून, तुम्ही कोण म्हणलं आईसाच्या बद्दल मगाशी कोण बघाशी बोललो की आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय. आपण महात्मा गांधींचा आदर्श ठेवू. त्यांनी जो केलं शांततेच्या मार्गाने केलं. आपल्याला आपली पोरं, महिला, ती महिलेचं रक्तबंबाळ, या माझ्या भावाचा चित्रा, हा बघा सचिन भाऊ, हे हा आपला मार्गच नाही आणि मी ते होऊ देणार नाही. आता याच्यासाठी मी स्वतः एसपींशी बोलते. मी स्वतः उद्या एसपींना भेटायला पुण्याला जाणार आहे. मी माझा दौरा वेळ पडली तर तुम्ही बघा कसं, वेळ पडली तर माझा दौरा कॅन्सल करते, एसपींकडे आपण जाऊ. नाही तर तुम्हाला चालत असेल तर सकाळी माझा बारामती आणि पुरंदा आपलं इंदापूरचं थोडंसं काम आठवून मी लवकर संपवते माझा दौरा आणि दुपारून आपण एसपींना भेटायला जाऊ. एसपींना पारदर्शकपणे आपली बाजू सांगू की बाबा आमचं असं आहे आणि मार्ग काढून आपण यांना सांगू. त्याच्यामुळे आपण दोन गोष्टी आज निर्णय घेऊया की एक, महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब जे इथे आले ते तुम्ही म्हणताय आणि ते म्हणताय, तुम्ही बोललाय, तर माझं विनंती आहे की आपण एक असं करू, एक छोटीशी आणि माझी एक सगळ्यात महत्वाची विनंती जी मी हात जोडून तुम्हाला विनंती करते की तुम्हाला योग्य वाटत असेल तर ह्याच्यात कुठलाही पक्ष काम करणार नाही. हा राजकीय विषय नाही, हा आपल्या घरातला विषय आहे. त्याच्यामुळे कुठल्याच पक्षाने राजकारण याच्यात करू नये. एक 5-6 लोक प्रत्येक गावातून 2 लोक घ्या. एक शेतकऱ्यांची कृती समिती आपण करूया आणि आपण सगळ्यांकडे जाऊ. हे बघा, आपल्या काळी मातीशी इमान राखणारी तुमची लेख आहे. तुमच्यासाठी कुणाच्याही दाट माझी जायची तयारी आहे, कुणाच्याही. आणि प्रेमाने हात जोडून बघा की बाबा आमची लोक गरीब कष्ट करणारी आहेत. पुरंदर मधले लोक, आदरणीय पवार साहेबांचा तुम्ही उल्लेख केला, याबद्दल मी तुमचे ऋणाने बंद. माझ्यापेक्षा जास्त प्रेम तुम्ही कदाचित पवार साहेबांवर केले. आणि इथे पुरंदरवासी आपले सगळे कुठेही गेलं तरी उसाचा रस देणारा हा पुरंदर मधलाच माणूस असतो. मुंबईमध्ये इथे पाणी नव्हतं, ती पुरंदर उपसा योजना तुमच्या आशीर्वादाने पवार साहेब इथे आणू शकले. त्याच्या आधी हाच सगळा पुरंदरवासी हा इतर शिक्षक तरी होता, नाहीतर तिकडे मुंबईमध्ये तरकारीचं काम करत होता. हा कष्ट करणारा स्वाभिमानी माणूस आहे. भोर, वेल्ला, मुळशी, पुरंदर सगळी आपलीच लोकांना कोण माहिती. त्याच्यामुळे आपण निर्णय घेऊया तुम्हाला मान्य असेल तर. आणि लेखी देते. बाबा कुठे गेला तो तिथला, गेला दुसरीकडे राजूकडे गेला. लेखी रोड होता बाबा स्वतः, लेखी द्या, लेखी द्या. तर
तर कसं लिहाय नाही एवढं लेखी लाईव्हच आहे. आपण एक एक निर्णय सगळ्यांना मिळून घेऊया. तुम्हाला जर मान्य असेल तर प्रत्येक गावातून 2 लोक, शेतकऱ्यांची कृती समिती, आणि याच्यात कुठल्याही पक्षाचा रंग, सगळ्यांनी पक्षाचे थोडे बाहेर ठेवून या कृती समितीत यायचे. माझ्यापासून त्याची सुरुवात. ही माणुसकीचा प्रश्न आहे. इलेक्शन येतील आणि जातील. प्रत्येक गोष्ट सरकारी नसते ना, इलेक्शन बघायची नसते. त्याच्यामुळे एक कृती समिती स्थापन करणे पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की आपला विरोध आहे हे प्रांजळपणे हात जोडून आपण महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वेळ घेऊ, मान सन्मान करू. एक अंजिराची टोपली घेऊन जाऊ तिघांना आणि सांगू, वाटाणा घेऊन जाऊ. अगं बाई, 2 नाही बाई, गुन्हा नाही. तर आपण अंजिराची टोपली घेऊन जाऊ, आपण वाटाणा घेऊन जाऊ आणि थोडा भंडारा पण घेऊन जाऊ. खंडोबाचा भंडारा घेऊन जाऊ, तिळा लावू, त्यांना शुभेच्छा देऊ, चांग भलं आमचं कर बाबा म्हणू. आणि असं करून आपण त्यांना विनंती करू की बाबा अशी परिस्थिती आहे, आमची विनंती, आम्हाला विकासाला विरोध नाही. तुम्ही हवेलीला रस्ता करा, पुरंदरला. परत ऐका मी काय बोलतेय ना, तर परत कच्चाच करून कोणीतरी परत उद्या बोलणार की आमचं म्हणणं आहे की तुम्ही जिथे तुम्हाला योग्य वाटेल, जिथे शेतकरी राजी खुशी जमीन द्यायला तयार असेल, तिथे तुम्ही जरूर तुमचा एअरपोर्ट करा. आमचं काही म्हणणं नाही. तो रस्ता जिथून घ्यायचा आहे थोडासा बघून, आमच्या आवा बहिणी फार कष्ट करतायत, त्यांचा थोडासा रस्ता बाहेरून या. फार कष्टाने घरं बांधली त्यांनी बिचाऱ्यांनी लोन काढून. दोन्ही प्रोजेक्टला आमचा विरोध नाही, पण जिथे तुम्हाला जमीन मिळेल, जिथे तुमची गायरान आहे, तिथे तुम्ही तुमचा विकास करा. आम्ही उद्घाटनाला येऊ, तुमचा उद्योग करू, काय आमचं म्हणणं आहे. पण आता ही जी भावना आहे ही पोचवायची जबाबदारी तुमच्या लोकप्रतिनिधीची. मी तुमची लोकप्रतिनिधी आहे, तुमची बहीण आहे. तुमचं दुःख तुमची बहीण नाही समजणार तर कोण समजणार. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आपण सगळे शांततेच्या मार्गाने पहिले या तिघांची पुढच्या 8-10 दिवसात भेट घेऊया, मुख्यमंत्र्यांची आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची. हा पहिला. मी स्वतः विजय शिवतरेंना फोन करीन, मी स्वतः आपल्या संजय जगतापांना फोन करीन, मी स्वतः जालेंदर भाऊंना फोन करीन, मी स्वतः अशोक टेकावडेंना फोन करीन. हे सगळे आपल्या आधी आजी माझी राहिलेले आमदार आहेत. आपण सगळ्यांना कॉन्टॅक्ट करू. आपला मोठा मांडू. शेवटी आपण सगळे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो. हा पक्षाचा विषय नाहीये, हा पुरंदर वासियांचा विषय आहे. त्याच्यामुळे मी स्वतः उद्यापर्यंत सगळ्यांना फोन करीन, त्यांचं मार्गदर्शन घेऊ, त्यांची मदत मागू. आपण त्यांना सांगू तुमचे काय मुद्दे. तो बाबा म्हणला तसं. आता त्या बिचारा बाबाला वाटलं ना आधीच जमीन आहे, अजून सुळे काढणार बाबा. त्याच्यामुळे काय इश्यू नाही. लोक बोलत राहतात. मी तुम्हाला गंमत म्हणून एक गोष्ट सांगते. मी आणि आपले भाऊ जगतात, बालचंद्र भाऊ आणि मी, आम्ही दोघं भोरला चाललो होतो. भोरला जाताना त्या बोगदा लागतो बघा, मी निघाले होते आणि तो बोगदा दिसला मला. आम्ही अशी गप्पा मारत होतो. सकाळी दौऱ्याला 8 वाजता निघालो होतो भोरला. आणि मला बालचंद्र जगताप म्हणतात, ओळखतात भाऊंना. भाऊंना विचारा माझ्या गाडीतून दोघं चालले. भाऊ म्हणतात हे आपलं आहे ना. म्हटलं हे, ते म्हणले हे. म्हटलं आता बोगदा आपलं कसं सारखंच आहे. म्हणजे नाही त्याच्या आजूबाजूची टेकडी. म्हणजे कुणाची आहे? म्हणजे आपलीच आहे. म्हणजे कोणी सांगितलं? कोणीतरी सांगितलं. म्हणजे 7-12 काढ असेल तर वाटून घेऊ दोघं. मग म्हणतात नाही आपली. त्याला काही विश्वास नव्हता माझ्यावर. ते माझा विश्वास नाही त्याच्यावर. हा ते पण सांगतो बरं झालं. ते वैशाली वाघोडेंनी सांगितलेलं. ते झालं. तिथून मी गेले पुढे. माझं नशीब बघा, माझा पांडुरंगाचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे. तिथे अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीत नुकसान नाही झालं, पण जोरात पाऊस पडला. जोरात जास्त. आणि एक कुणाचं तरी वाहन बाहेर गावाचं ते असं गेलं वाटलं तिथे. मग ऍक्शन घेतली तिच्यावर. सगळे 7-12 काढले. कुणाचे होते? कुठलं काय माझं नाव आहे? माझं नव्हतंच. कोणीतरी शाळेने सांगितलं बघा ही जमीन घे, ही ताईचीच आहे, वीज लवकर येणार आहे. बाकीचे बिचारे सगळे घेऊन टाकतात. त्याला वाटतं ताईचं काही येणं मध्ये झाल्यावर मला फोन आला काही दिवसांनी. म्हणलं हो ताई
माझं चुकलं. म्हणलं काय चुकलं भाऊ तुमचं? अहो 7-12 तुमचा नाही, तो शिंदेवाडीच्या त्या दुसऱ्या सराचा निघाला म्हणलं. मी सांगत होते. म्हणलं खरं सांगू ताई, मला खरंच तेव्हा विश्वास नव्हता, पण आता आलो तुमचं नाही बाई, येतंय जाकली मूठ खोली तो खाकी असे आपल्या. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते, जरी कोणी काही सांगत असेल पांडुरंग, आणि तुमचं मी कधी खोटे बोलत नाही, गरज नाही. जो आहे वो आहे, मी खोटे नाही म्हणते. जे नशिबात आहे आणि मी सगळ्यावर टॅक्स भरते, त्याच्यामुळे मी कोणाला घाबरत नाही. मी काय लढू शकते? कारण का आपण ना सब खुला आहे, जो भी आहे एकदम सही आहे. त्याच्यामुळे कुठली जमीन बिबीन कोणी सांगितलं ना तर त्याला सांग 7-12 उत्तर दे. ताई मला म्हणली पुरंदर मध्ये जमीन निघाली तर मालच मिळणार, ज्याला पहिला मिळेल त्याचा नंबर लागेल. मला आयडिया चांगली नाही. जो दाखवेल ही जमीन सुप्रिया सुळेची दान, जो पहिला काढेल त्याला ती जमीन पुष्कर. तू पहिला जात राहते, तू पहिला तू बरा त्याला त्याचा बाहेर उभा. अहो कशाला त्या वैशाली नागोड्यांचा आपला काय त्याचं नाव आपल्या पक्षात होता, आता बीजेपीत गेला. तो शिरूरचा नाही का अशोक बाळारामच्या इथे प्रदीप कन. आम्ही दोघं गाडीतून चाललोय, रस्ता मला माहितीच नाही, आणि अशी फिरून कुठून तरी येत होते. मला म्हणतात ताई चहा द्या ना. म्हटलं कसला चहा? म्हणजे आतून चहा द्या ना. म्हटलं मी कसा देणार इथून आतून चहा? कोणाचं आहे काय आहे, कशाला पाहिजे तुम्हाला चहा? ते म्हणले सदानंद सुळेंचं. म्हणजे कोणी सांगितलं? मी तुला विचारते काय आणि तूच मला सांगते सदानंद सुळेचं. जर सदानंद सुळेचं असतं तर मला माहिती नसतं का? आणि चहा कशाला? तुला जेवण दिलं असतं. म्हणजे आपलं नाही म्हणलं नाही. ओ मला नंतर ते कोरियन कंपनी निघाली. कोरिया देश कुठे मावशी? आमच्या मावशीला माहिती पडलं. बरोबर आहे की नाही? कोरिया लांब देश आहे कुठेतरी. काहीतरी लोक बोलत राहतात, ते लोकांचा पण वेळ जातो. आणि तुम्ही बाबडे सरळ लोकांच त्याचा विश्वास ठेवू नका. त्यामुळे सगळं डोक्यातून काढा. आपलं एकच लक्ष की आता एक ठरवायचं. पहिल्या कृती समिती करणे, सर्वपक्षीय, त्याच्यात पक्ष आणायचा नाही, राजकारण करायचं नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की मी उद्या दुपारून तुम्हाला मान्य असेल तर मी बारामती इंदापूर करून दुपारून आपण सगळे एसटीना भेटायला जाऊ, एक 5-10 लोक. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, मी स्वतः आत्ताचे विद्यमान आमदारांना फोन करणार, संजय जगतापांना करणार, अजून कोण अशोक चव्हाणांना, अशोक टेकाडेंना करणार, जालिंदर भाऊंना करणार, अजून काय असतील महत्वाचे दुर्गावत सरांना करणार. आपण मी स्वतःहून सगळ्यांना फोन करेन. अजून काय ना 8-10 लोकांना मी स्वतः करीन. मी त्यांना म्हणेन की आपण एक कृती समिती करून एक मीटिंग लावली, गुणागोविंदांनी मार्ग काढ. त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वेळ घेणे आणि त्यांना जाऊन सांगणे बाबा आम्ही हात जोडतो, आम्ही गरीब कष्ट करणारे, आम्हाला न्याय द्या. आम्हाला काय लढायचं नाही सरकार बरोबर, आम्हाला पोलिसांचा विरोध नाही. महाराष्ट्राचे पोलीस चांगले येतो, बिचारी आपलीच लेकरं आहेत, ती शेतकऱ्यांची चोर आहेत सगळी पोलीस वाले, कोण बाहेरचे नाही. आता नाही, आपण आता नाही. काल ड्युटीवर कोण होतं? काल कोण होते त्याची आपण इन्क्वायरी लावू. काल कोण होता ड्युटीवर त्याची माहिती काढू. उद्या एसपी कडे मी जेव्हा जाईन तेव्हा मी विचारीन की तेव्हा कालचा फोर्स कोण होता ज्यांनी आमच्या कोण असं करा. उद्या त्याची सगळी माहिती आपण जेव्हा जाऊ ना एसपी कडे, तेव्हा एसपी कडे नावं घेऊन द्या मला. आपण ज्यांनी आमच्या महिलांवर अन्याय केला अशा पोलिसांच्या विरोधात मी तक्रार करीन, हे मी तुम्हाला मी करेन. असं म्हणलं असं म्हणलं पाहिजे. काय बोलतो मग म्हणता म्हातारा आला कसं असं पोलीस म्हणले. हे तुम्हाला पोलिसांनी मारलं? फोटो मागवा सगळे. उद्या एसपी कडे जाऊ तेव्हा सगळे फोटो घेऊन जा. ताई
ताई एक मिनिट, हे जेंट्स लोक सांगू शकतील ना मला इथं मारलं, हे दाखवू शकतील, महिला अशा दाखवणार नाही. इतक्या महिलांना सुद्धा मारलेलं आहे ना, काय झालं महिलांच्या. आज तुम्हाला इथं आहेत महिला सुद्धा इथं उपस्थित आहेत, ज्या महिलांना आहे ना लागले आणि तिथली जागा काय नाही झाले, लोक दाखवू शकतील, महिला कुठलीही दाखवणार नाही. पण लाठीचार्ज हो झालाय आणि तो केलाय. एका महिन्याला तुम्ही 4-4 पोलीस धरून ठेवताय. असलं कुठं असतं का? आम्ही कुणाकडून अशी अपेक्षा करायची? खरं असं रक्षण करणार आहे का? शेतकऱ्यांचा कोण वाली आहे का नाही? शासन असं सरकार आमच्या पुढं डोळ्यापुढं असं चित्र दिसतंय की सरकार खरंच पोलीस आमचं रक्षण करतात का? सगळे व्हिडिओ बरोबर एक नाही, उद्या एसपी कडे सगळे व्हिडिओ घेऊन जाऊ आहे, एसपी न दाखवूया सगळे व्हिडिओ. नाही मला एक सांगा, जेंट्स पोलीस पण मारत होते महिलांना. कोणी मारलं तुम्हाला? कुठे घेतलं लेडीज ऐका ना, तुम्ही शांत बसा. काही बोलतात त्यांच्या बरोबर, तुम्ही शांत बसा. आता येते तर आणि हा गैर होती सर. आता तर प्रत्येक शब्द घेतलाय आणि हे मात्र कुठे गेले ते कालचा होते का कुठे? प्रत्येक शेतकऱ्याच्या तुम्ही त्या आजोबांना तर आज प्रत्येक शेतकरी शेतात किंमत आहे. आता या आजोबांना ही पद्धतीने मारायची ते आपण उद्या आणि सांगायची की रात्री आम्ही 10 वाजतापासून काही रात्री आम्ही 10 वाजेकडे येतो. ह्या जे महिलांना जी लागले ना डॉक्टरनी ह्यांना सर्टिफिकेट नाही दिलं, पोलिसांना सर्टिफिकेट दिले, त्यांची खबर झाली नाही. विचारा कारण पण पर्वत आहे ना. 1 मिनिट जरा बोलणार नव्हतं पण बोलतो. पर्वताला पूर्ण घटना करून सांगतो मी. काही एवढं गनिमी कावा चाललंय ना शासनाचा. परवा दिवशी कुंभारवाड्याला काही लोक थांबली, वनपुरीच्या चौकामध्ये काही लोक थांबली आपली की बाबा त्या गाड्या येणार आहेत, आपल्याला विरोध करायचा आहे ड्रोन सर्वेचा. आणि ह्याच्यामध्ये फक्त गफलत शासनाने केलेली आहे. त्याच्या आदल्या दिवशी महिलांना सर्वांना समजावून आम्ही त्या ड्रोन सर्वेची गाडी सोडली. आम्हाला एसपी साहेबांनी रिक्वेस्ट केली की बाबा ती मुलं सकाळपासून गाडीमध्ये डांबली गेलेली आहे, त्यांना नैसर्गिक लघुसंख्येच्या गोष्टी असतात, त्यांना तुम्ही जाऊ द्या. शुक्रवारची गोष्ट. तर आम्ही ती गाडी सोडली, सगळ्यांनी मदत केली, सगळ्यांनी महिलांना समजावलं की बाबा ती गाडी निघून जाऊ द्या. सगळ्या महिला जागेवरती बसून राहिल्या. डिपार्टमेंट काही जागेवरून हल्लं नाही. डिपार्टमेंटनी परेड चालू केली, गाड्यांमध्ये घेतले, हेल्मेट घातले, त्यांनी त्यांचे सुरक्षेचे हे घेतलं, काट्या घेतल्या आणि परेड चालू केली. इकडे परेड चालू केली, सर्व महिला शांत बसले आणि सासवडला जाऊन ड्रोन उडवले. हा सगळ्यात मोठा गुन्हा त्यांनी केलाय, आमची फसवणूक केली. आदल्या दिवसाची गोष्ट त्यांनी ड्रोन सासवडला जाऊन उडवले.
त्याच्यामुळे आमचा प्रशासनावरचा विश्वास उडाला की बाबा हे आपल्या बरोबर खोटं बोलतात. नाही करणार आणि सासवडला जाऊन त्यांनी 3 ड्रोन उडवले, 1 नाही 3 ड्रोन उडवले. तिथे आमच्या प्रशासनाचा पूर्णपणे विश्वास उडाला. दुसऱ्या दिवशी वनपुरीला थोडी लोक थांबली, कुंभारवाणावरती थोडी लोक थांबली. तिथे 2 त्यांचे पिंजरे आले, इथे 2 पिंजरे आले आणि ज्या गाडीमध्ये जे ड्रोन उडवणारे जे सर्व्हर होते त्या गाड्या प्रशासनाने एकतपूर मार्गी म्हणजे तिकडनं मेन हायवेनी तिकडनं गाड्या इकडे उडवल्या, इकडे बोलवल्या. म्हणजे आम्हाला इथे त्यांनी गुंतवून ठेवलं. इकडे 2 पिंजरे, इकडे 2 पिंजरे. आम्ही काय अपेक्षित राहिले की बाबा आता इथेच ते येणार. नाही दुसऱ्या दिवशी असं वाटलेलं की बाबा ते एकत्रच ते येतील. परंतु त्यांनी काय केलं, वनपुरीला 2 गाड्या सोडल्या, कुंभारवाड्याला 2 गाड्या सोडल्या, 4 गाड्या घेऊन आणि मोजणीवाले ऑफिसर घेऊन ड्रोन घेऊन ते दुसऱ्या दिशेने आले आणि आदल्या दिवशीच्या स्पॉटवरती आले. आदल्या दिवशीच्या स्पॉटवरती आलेले कळल्यानंतर सर्व समाज तिकडे पळत निघाल्यानंतर इथे बैलगाडी उभी केलेली, तिथे बैलगाडी उभी केली. तो पोरगा बैलगाडी घेऊन तिकडे निघालेला. बैलगाडी चालवणं हा शेतकऱ्याचा गुन्हा आहे का, म्हणून त्याच्यावरती 307 कलम दाखल केलं. बरोबर. दुसरी गोष्ट, ज्या टायमिंगला त्या आईंचा मृत्यू झाला हे ज्या टायमिंगला प्रशासनाला कळलं, एसडीएम मॅडमने जाताना फक्त एकच गोष्ट जर सांगितली असती ना शेतकऱ्यांना की बाबा इथे मृत्यू झालेला आहे, आम्हाला वरून आदेश आलेला आहे, आम्हाला सर्वे थांबवायचा आहे, आम्हाला जाऊ द्या, सर्व शेतकऱ्यांनी जाऊन दिलं असतं. परंतु एसडीएम मॅडम संपूर्ण जळगावातून चालत 150 फूट गेले, दुसऱ्या गाडीत बसले, तिकडनं डिपार्टमेंट इकडे आले, मी जाते, तुम्ही तुमच्या गाड्या काढून घ्या. ठीक आहे, एसडीएम मॅडम, आम्ही एसडीएम मॅडमला अडवलं नाही. प्रशासनाने शेवटी पोलिसांनी पूर्णपणे ताप्यानिशी सर्व लोकांना बाजूला सारत ते त्यांच्या गाड्या काढत होत्या. तर पुढे बैलगाडी आडवी होती म्हणून तिथे जे बैल होतात ते बैल पोलीस सोडायला निघाले. फक्त त्या मुलाने एवढीच चूक केली की बाबा तुम्ही माझा बैल का सोडताय, म्हणून त्याच्यावरती झडप टाकली आणि हा सगळा प्रकार घडलाय. त्याच्यातून हा सगळा प्रकार घडलाय. मग तुम्ही मला म्हणायचंय ताई की जर तुम्हाला जर जायचं होतं, तुम्ही सर्व थांबवलाय ना, तुम्ही शेतकऱ्यांना विश्वासात घ्या की बाबा कालच्या प्रमाणे आम्ही ड्रोन उडवणार नाहीये, आम्हाला सर्व थांबवायचंय, वरून आदेश आलाय, आता आम्ही सर्व करणार नाहीये. सर्व शेतकरी सोडलं असतं की नाही, झालं नसतं. फक्त 2 शब्द फक्त एसडीएम मॅडमने बोलायचे होते की बाबा सर्व आम्हाला आदेश आलेला आहे, इथे एका महिलेचा मृत्यू झालाय, सर्व आम्हाला थांबवायला सांगितलं. एवढे 2 शब्द जर बोलले असते तर हा प्रकार घडला नसता. त्याच्यातही मॅडम प्रकार घडला नसता. ठीक आहे, आमच्या मुलांकडनं चुकलं असेल की बाबा त्यांनी ढेकळ उचलली, पण तुम्ही पण एक विचार करा ना, आमचीच काळजी आहे, तुम्ही तुमच्या आईचा व्यवहार कराल का त्या पद्धतीने, ती आमची काळजी आहे. तुम्ही पण आमची व्यवहार करणारे आणि तुम्ही पण किंमत ठरवणारे. हा पूर्ण घटनाक्रम मॅडम हा सत्य आहे आणि पूर्ण कॅमेरे इथे बसणाऱ्यांपैकी फक्त एकाने उठून सांगावं की तू बोललेलं खोट आहे. मग हा गनिमी काव्वा शासन आमच्या बरोबर का करतोय? गनिमी काव्वा जर शासनाला करायचंय तर तिकडे जम्मू काश्मीरला करा ना, जिथे नक्षलवादी ते घुसतायत त्यांच्याकरता करा ना, शेतकऱ्यांना का? मॅडम वर गुन्हा दाखल करा, शेतकऱ्यांची मागणी. ऐका ना ताई, आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची विनंती का मॅडमवरच गुन्हा दाखल झाला पाहिजे. सगळ्या शेतकऱ्यांची विनंती, प्रांत मॅडम तुम्हाला प्रतिनिधित्व दिलं तर या पद्धतीने करणार आहे. 2 शब्दाचं काही होतं, 2 शब्द जर ते सर्व शेतकऱ्यांना ते बोलले असते ना की बाबा आम्हाला वरून आदेश आलाय की ड्रोन सर्वे थांबवायचा आहे, आम्हाला जाऊ द्या, सर्व शेतकऱ्यांनी सोडला असते, सर्वांनी सुटकारा घेतला असता आणि हा प्रकार घडलाच नसता. परंतु त्यांनाही विचारा एसडीएम मॅडमला किंवा जे कोणी ऑफिसर होते त्यांनाही विचारा की तुम्ही कोणाला सांगितलंय का की हा ड्रोन सर्वे थांबवला आणि आम्हाला जाऊ द्या. ठीक आहे, मग उद्या एक जरा विचारतो एसपी ऑफिसला, उद्या किती वाजता?
ऐका ना ताई, SP ऑफिसला फोन करतात. आपण सर्वांनी शांत बसायचंय आणि आपल्याला माईक चालवायचा फक्त 5 मिनिटं वेळ राहिलेला आहे. अगो बाई हो, 10 वाजले नाही का? परत नाही तर त्याच्यावरनं केस व्हायची आपल्या. हॅलो पंकज. नमस्कार. नमस्कार, सुप्रिया सुळे बोलते आहे. जी. आपल्याला मी स्पीकर फोनवर ठेवलेला आहे. जी. मी इथे पुरंदरला आलेले आहे. तर आमची विनंती होती की तुम्हाला जर दुपारून उद्या जर वेळ असेल तर इथले स्थानिक 5 लोक आणि मी आपल्याला भेटू इच्छिते. कारण का आम्हाला काही माहिती म्हणजे मला जी सांगण्यात आली आहे, एकतर आम्हाला शांततेच्या मार्गानेच जायचंय. आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही आमची लढाई लढू ती सरकारच्या विरोधात आहे. आम्हाला कुणाच्याही विरोधात आम्हाला आक्रमक वगैरे अशी काही भूमिका घ्यायची नाही. आम्ही जे करू ते शांततेच्याच मार्गाने करू. पण आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पण आमच्या बाबतीत थोडस जरा आमच्याबद्दल ऐकून घ्यावं, आमचीही बाजू तुम्ही ऐकून घ्यावी. तर जर तुम्हाला दुपारून उद्या वेळ असेल तर इथले 4-5 कुठे भेटायचं आपण सांगा ना मला. आम्ही आता मी उद्या फर्स्ट हाफ मध्ये मी उद्याकडे CM साहेब बारामतीवरनं जाणार आहेत, तर मी उद्या बारामतीतच आहे. बारामतीत भेटायचं का आपण? नाही तर तुमचे CM साहेब कुठे पुढे मागे अगदी फक्त तिथनं. मग दुपारतून उद्या 1च्या आसपास. मग 1 वाजता मग दुपारतून उद्या 1च्या आसपास. मग 1 वाजता सासवड पोलीस स्टेशन. SGP ऑफिसला भेटूया. कुठे? नाहीतर रेस्ट हाऊसला भेटू. SGP ऑफिसला भेटू ताई, नाहीतर रेस्ट हाऊसला भेटू. मला सांगा सगळ्यांना काय मान्य आहे? गेस्ट हाऊस कुठलं आपलं? ते बिर्याणी हाऊसच्या नवीन बिल्डिंग ना. चालेल. मग उद्या 1 वाजता. चालेल. 1 वाजता मी सासवडला येते. चालेल. तर माझी एकच विनंती आहे, सगळेच ऐकताय की आमची एवढीच विनंती, आम्ही प्रेमाने विश्वासाच्या नात्याने तुमच्याशी चर्चा करायला येतोय. तर आमची अपेक्षा आहे की पोलिसांनी पण माणुसकी दाखवून करावं. निश्चितपणे ताई, आपल्याला माहिती आहे. एवढीच आमची विनंती आहे. मान्य करा महिलांना, एकदम शांततेच्या मार्गाने उद्या. चालेल. उद्या 1 वाजता सासवड मी येते त्यांच्या सगळ्यांना. थँक्यू. गुड नाईट. थँक्यू. चला 1 मिनिट, आता एक ठरवूया. तर उद्या 1 वाजता किती लोक काय ठराविक शिष्टमंडळ जाणार, तुम्ही ठरवा कसं करायचं. नाही कोणीतरी जबाबदारी घ्या एका माणसाने. तुम्ही स्वतः घेणार. मग मी 1 वाजता बाबा रे, ते इंदापूरला कळून टाका. उद्या इंदापूर जमत नाही त्यांना, आज रात्रीच कळून टाका म्हणजे ते काय बदल करेल. मग बारामती करून आपण डायरेक्ट इकडे 1 वाजता. 10 नाही 15-20 करा. 20 लोक चालेल का? मान्य का सगळ्यांना? मग आपण एक 20-25 लोक आणि मी स्वतः असेल. आपण SP बरोबर पहिली मीटिंग उद्या करूया. आणि त्याचबरोबर मी तोपर्यंत कृती समिती करा. आणि जमलं कोणी तुम्ही ठरवा कोण 20-25. आणि उद्या सकाळी मी जेव्हा तुम्हाला 1 वाजता भेटीन तोपर्यंत मी स्थानिक आमदार विजयबापू शिवतळे, आपले दुर्गाडे सर यांच्या या 5-6 जणांशी मी बोलून ठेवते. सकाळी त्यांचंही मार्गदर्शन सहकार्य मागते. मी त्यांनाही विनंती करते, त्यांच्यापैकी कोणाला मीटिंगला यायचं असेल तर त्यांचं स्वागत करूया. आपल्याला पक्ष करायचा नाही, आपण सगळे एका कुटुंब म्हणून तिकडे चाललेलो आहोत. तर मी सगळ्यांना विनंती करते, ज्याला शक्य असेल ते येतील, नसेल शक्य तर त्यांना सांगू बाबा असं झालंय, आम्हाला सहकार्य करा. करेक्ट. या 2 आणि कृती समिती करण्यात 3. आणि उद्या मग तिथे बसल्यावरच ठरवू की माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कधी भेटायचं हे उद्या 1 वाजता ठरवू. इथपर्यंत मान्य का सगळ्यांना? आता सगळी जेवली आहेत का? स्वयंपाक केलाय का? मग आमचे बंधुराज जेवणार कुठे आज? मागाशी आलं पण चेहरा जरा बरा दिसलाय. आता मला बरं वाटतंय बाई. जरा खिंडी आमची तरी मला नाही. आपण एकाही कुटुंबातले लोक. 1 मिनिट ताई, 1 मिनिट. वा कुठले? हो ते मी नेते. येस चालेल. आत्ता पुरता आजच्या मीटिंगचा मुद्दा इथपर्यंत संपूया का?
हा आता शांतपणे पिठलं भाकरी करा जरा गरम जाऊन चांगलं आणि आमच्या भावांना जेवायला घाला बाहेर.